आता न्यूज 18 लोकमत. नांदेडमध्ये मोकाट गुरांचा मोठा सुळसुळाट झालाय. ही मोकाट जनावरं लोकांच्या जीवावर उठले. नांदेडच्या वजीराबाद भागामध्ये बाळासह आलेल्या एका महिलेला मोकाट जनावरानं उचलून फेकलं. ही सर्व घटना एका सीसीटीव्हीत कैद झाली. ही महिला बोलत असताना अचानक झालेल्या या बैलाच्या हल्ल्यामध्ये तिला आणि तिच्या बाळाला लागलं. जेमतेम या महिलेने स्वतःचा आणि बाळाचा जीव वाचवला. या घटनेमध्ये महिला गंभीररीत्या जखमी झाले. सध्या व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय. अधिक माहिती घेऊयात. मुजीब शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. मुजीब, काय नेमकी अडचण या जनावरांची? सर, हा जो व्हिडिओ आहे तो शहरातल्या वजीराबाद भागातला आहे. एकदम वर्दळीचं ठिकाण आहे, मोठी बाजारपेठ आहे. इथं नेहमी महिलांची खरेदीसाठी गर्दी असते आणि हा जो व्हिडिओ आहे तो मागच्या आठवड्यातला आहे. एक महिला आपण पाहतो एका दुकानातून बाळासह बाहेर निघाली आणि मागून एका आलेल्या बैलने हिला जोरदार धक्का दिला. सुदैवाने यात जास्त दुखापत झाली नाही, मात्र बाळाला आणि त्या महिलेला देखील मार लागलेला आहे. हीच परिस्थिती संपूर्ण शहरामध्ये आहे. शहरातल्या प्रत्येक रस्त्यावरती मोकाट जनावरं मोठ्या प्रमाणात असतात. अनेक ठिकाणी असे हल्ले देखील या बैलांनी मोकाट जनावरांनी केलेले आहेत. छोटे मोठे अपघात देखील होत आहेत. 3 कोंडवाडे शहरामध्ये आहे, परंतु पालिका प्रशासन मात्र या संदर्भात कुठल्याच उपाययोजना करत नाहीत. आपण पाहतोय की असे अपघात देखील होत असताना पालिका मात्र या संदर्भात काहीच उपाययोजना करत नाही. मिलिंद सर. मुजीब, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. अपेक्षा आहे की नांदेड महानगरपालिका या प्रकरणात लक्ष घालेल. इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात कामगार नोंदणी झाल्यामुळे अनेक कामगारांना लाभ होतोय. 18 ते 60 वर्ष वयोगटातील बांधकाम कामगार तसेच मागच्या 12 महिन्यांमध्ये 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले कामगार नोंदणीसाठी पात्र ठरतात. जवळपास 9 लाख बांधकाम कामगारांना कोणाला शिक्षणाचे बेनिफिट, कोणाला अवजारे हत्यारे खरेदण्याचे बेनिफिट, असे अनेक बेनिफिट या मंडळाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठपुरावा केल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आतापर्यंत 15 लाख बांधकाम कामगारांची नोंदणी झाली आहे. तर 9 लाख बांधकाम कामगारांना त्याचा लाभ देण्यात आला आहे. रात्री टार्च वगैरे झालं, टिफिन झालं, ते पाण्याची बॉटल वगैरे, चटई वगैरे, बॅग, मुलाकरता बॅग वगैरे, हे चांगली व्यवस्था केली त्यांनी सरकारने. प्रत्येक नोंदणी झालेल्या बांधकाम कामगाराच्या थेट बँक खात्यावर प्रत्येकी 5,000 रुपये बांधकाम अवजारे खरेदीसाठी देण्यात येत आहेत. मुंबईमध्ये संततधार सुरू असली तरी लालबागच्या राजाच्या दरबारात भक्तांची गर्दी पाहायला मिळते. याच गणेश भक्तांपैकी एका भक्तानं लालबागच्या राजाला सोन्याचं ताट, वाटी, चमचे अर्पण केले. यानंतर आणखीन एका भक्तानं लालबागच्या राजाला सोन्याची 1 किलो वजनाची वीट अर्पण केली आहे. यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.